नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला आजच्या पहिल्या अनुभवाला सुरुवात करूया। जय गजानन माऊली। नमस्कार रेवतीताई, कृपया माझं नाव न घेता अनुभव कथन करावा। माझा आपल्या चॅनलवरचा हा दुसरा अनुभव आहे। अनुभव देण्यास विलंब लागल्याने क्षमा असावी। महाराजांच्या कृपेने माझ्या मुलाला त्याच्या आवडीप्रमाणे नोकरी मिळाली, पण 4 महिने झाले तरी त्याचा पगार झाला नव्हता। या 4 महिन्यात महाराजांच्या कृपेने रोजचे व्यवहार चालू होते, पण मनातून एक धगधग होत होती, पगारच झाला नाही तर। पण नेहमीप्रमाणे महाराजांना प्रार्थना केली व पारायण करायला सुरुवात केली व अनुभव रेवती चॅनलला देईन असं बोलले। माझी 3 पारायणे पूर्ण झाली व मुलाचा 3 महिन्याचा पगार जमा झाला। बुधवारी 4थे पारायण पूर्ण झाले, अजून 3 पारायणे बाकी आहेत। श्री गजानन महाराज ती माझ्याकडून पूर्ण करून घेतील। धन्यवाद ताई। आपल्या चॅनलवरचे अनुभव ऐकून खूप समाधान मिळते व महाराजांवरील भक्ती अधिक दृढ होत जाते। असेच आपले कार्य उत्तरोत्तर वाढत जावो ही महाराजांच्या चरणी प्रार्थना। काही चुकलं असल्यास क्षमा असावी। माझा दृढ विश्वास आहे महाराज आपल्या भक्तास बालकाप्रमाणे सांभाळतात, ते कधीही त्याला दूर लोटत नाही। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आता बघूया आपला आजचा दुसरा अनुभव। गण गण गणात बोते। जय गजानन माऊली। हॅलो रेवती ताई, नमस्कार। जय गजानन श्री गजानन। ताई तुम्ही प्रश्नमंजुषा पुन्हा सुरू केल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे। मधल्या काळात आपण प्रश्नमंजुषा बंद केली होती, तेव्हा मला खूप वाईट वाटलं। मला खूप वाटायचं प्रश्नमंजुषा पुन्हा सुरू करावी, कारण विचारांना चालना मिळणं बंद झालं होतं। परंतु काही दिवसांनी फेसबुकवर प्रश्नमंजुषा सुरू झाली। मी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं दिली, परंतु रिप्लाय म्हणून कोणाचं नाव सांगितलं जात नव्हतं। मी खूप नाराज झाले। प्रश्नमंजुषा सुरू व्हावी म्हणून महाराजांना प्रार्थना करायचे। आणि काय आश्चर्य देवतीताई, तुम्ही पुन्हा नवीन चॅनल सुरू करत आहे व त्यात दररोज प्रश्नमंजुषा येणार आहे असं ऐकल्यावर मला खूप आनंद झाला। महाराजांनीच माझी प्रार्थना ऐकली असं झालं। तुमच्या तोंडून जणू काही महाराजच बोलत आहेत असं वाटलं। रेवतीताई आपले खूप खूप धन्यवाद। जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते। ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचं मनोगत आमच्याबरोबर शेअर केलं। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचे हे मनोगत कसं वाटलं कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला आजचा पुढील अनुभव। जय गजानन श्री गजानन। नमस्कार, मी सुरेखा। ताई मी तुमची खूप आभारी आहे। यापूर्वी मी आलेला अनुभव आपल्या चॅनलवर दिला होता, तो तुम्ही सादर केला। हा अनुभव मी माझ्या मुलाबद्दल देत आहे। माझा मुलगा पुणे येथे कंपनीत कामाला आहे। कंपनीत थोडं कामाचा जास्त लोड असल्यामुळे त्याची मान खूप दुखत होती, त्यामुळे तो गावाकडे येऊन दवाखान्यात दाखवून औषध गोळ्या घेऊन पुन्हा तो कामावर पुणे येथे रुजू झाला। तरीही त्याची मान दुखत होती। मी परत त्याला गावाकडे बोलवून घेतले। येथे आल्यावर त्याचा एक्सरे काढून पुन्हा औषध गोळ्या सुरू केल्या, तरी काहीही फरक पडला नाही। गोळ्या सुरू ठेवून मी माऊलीचा अंगारा मुलाच्या मानेला लावत, त्यानंतर हळूहळू मुलाची मानदुखी कमी होत गेली। आता मान दुखायची थांबली आहे। तसंच मी माऊलीला म्हटलं की त्याला दुसऱ्या चांगल्या कंपनीत नोकरी लागू दे, आणि माऊलीनी माझी प्रार्थना ऐकली। आता त्याला दुसऱ्या कंपनीत चांगली नोकरी लागली आहे। हे दोन्ही अनुभव रेवती चॅनलवर देईन असं मी म्हटलं होतं, आणि त्यानुसार मी माझे अनुभव शेअर करत आहे। अशी आपली गजानन माऊली प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून येते आणि तिच्या पाठीशी उभी राहते।
आपल्या गजानन माऊलीला कोटी कोटी प्रणाम. आणखीन एक नुकताच आलेला अनुभव देत आहे. दवाखान्यात ECG करण्याचा कॅम्प होता. मलाही थोडं वाटलं की आपणही टेस्ट करून घ्याव्या, पण मनातून खूप घाबरली आणि माऊलीला म्हटले, माझा ECG रिपोर्ट नॉर्मल येऊ द्या. मी हा अनुभव रेवती चॅनलवर देईन आणि माझा रिपोर्ट नॉर्मल आला म्हणून मी हा अनुभव शेअर करत आहे. अशी ही आपली गजानन माऊली प्रत्येक क्षणी माझ्या पाठीशी असते. अनुभव देण्यास वेळ झाला त्याबद्दल क्षमा असावी. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचे अनुभव आमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्हा सगळ्यांना आपल्या आजच्या 3ही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा. अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची. आजचा प्रश्न असा आहे की हिंगणीच्या सुभेदाराचं नाव काय होतं? प्रश्न पुन्हा एकदा, हिंगणीच्या सुभेदाराचं नाव काय होतं? आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे कोचा अली यांचे शिष्य श्री नरसिंग महाराज हे होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं चंद्रशेखर फडके, 2 रमेश काळे, 3 आईस बियर, 4 सुचिता गोराईस्वामी, 5 राजकुमार पाटील, 6 विद्या वानखेडे, 7 राजेंद्र मोघे, 8 प्रज्ञा मोघे, 9 योगेश भुंकर, 10 अरुणा घोडे, 11 राजेश फरांदे, 12 ऋषिकेश लासनकर, 13 वैभव गोळे, 14 भार्गव खवडे, 15 अरुणा खटारे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या ID वरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची ID आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.